श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मात ब्रह्मा, विष्णू, महेश यांना त्रिदेव म्हटले जाते. पुराणानुसार या देवांनी जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतला. प्रत्येकाने अनेक अवतार आहे, परंतु या तिन्ही देवतांचा एक अवतार असा आहे ज्या तिघांचाही अंश आहे आणि तो अवतार म्हणजे भगवान दत्तात्रय. पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रयांचा अवतार घेतला. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी ही मार्गशीर्ष पौर्णिमा आरंभ सकाळी 8:38 होत आहे आणि मार्गशीर्ष पौर्णिमा समाप्ती 5 डिसेंबर सकाळी 4:44 होणार आहे. उद्या तिथीनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा 4 डिसेंबरला असेल, त्यामुळे दत्त जयंती ही गुरुवारी 4 डिसेंबर रोजी साजरी करण्यात येईल. या मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखले जाते. दत्त जयंतीनिमित्त या दिवशी दत्ताची खूप सेवा केली जाते, उपासना केली जाते, पूजा अर्चना केली जाते. दत्त जयंती या दिवशी दत्तत्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे पूजा आणि नामजप केल्याने दत्त तत्वाचा अधिकाधिक लाभ मिळतो, सहाय्यक होते. यामुळे या दिवशी सेवा, उपाय, व्रत केले जाते. त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आणि म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी असा एक उपाय पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिला तरी चालेल, पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू. सर्व अडचणीतून मार्ग मिळेल. धनवान होऊन कितीही कठीणातली कठीण इच्छा ही पूर्ण होईल. जीवनातील सर्व संकट, अडचणी, समस्या, द्वेष दूर होतील. तर अशी कोणती वस्तू आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे, या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त असे नक्की लिहा. तर पहा, या दत्त जयंतीच्या दिवशी जेवढे महत्त्व दत्तगुरूंच्या सेवेला दिले जाते, तितकेच महत्त्व गायीची पूजा करायला सुद्धा दिले जाते. कारण दत्तगुरूच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजेच पृथ्वी आणि 4 श्रवण म्हणजे 4 वेद, औदुंबराचं वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे. कारण त्यात दत्ततत्व जास्त प्रमाणात असतात. गायीला संपत्तीचे घर म्हटले जाते आणि पौराणिक मान्यतेनुसार गाय हे विष्णूचे रूप आहे आणि दत्तगुरू हे दुसरे तिसरे कोणीही नसून भगवान श्रीहरी विष्णूचा एक अवतार आहे, हे आपल्याला माहीत आहे. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातून झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, पण त्याला स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होते. त्यांनी गाय ही स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय मानली जाते. साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नावसुद्धा मिळालं होतं. हिंदू धर्मानुसार गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास करतात. 33 म्हणजेच 12 आदित्य, 8 वसु, 11 रुद्र आणि 2 अश्विन कुमार असे मिळून 33 होतात. हिंदू धर्मात गायीचं मोठं महत्त्व जे आहे तर ते सांगितलं जातं. सर्व देवी देवतांच्या पेक्षाही गायीचं महत्त्व खूप जास्त आहे आणि या दिवशी जर तुम्ही दत्तगुरूंची कोणतीही सेवा नाही केली तरी चालेल, पण गायीला वस्तू खाऊ जर घातली तर साक्षात दत्तगुरू हे तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील. जर तुमच्या मनात काही इच्छा असेल, प्रयत्न करून तुमच्या इच्छा पूर्ण होत नसेल, काही अशा अशक्य गोष्टी आहे त्या शक्य होत नसेल, कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, खूप महत्त्वाचं एखादं काम आहे, अगदी तुम्ही 100% प्रयत्न केला, काम हे पूर्ण होण्यासाठी आले, परंतु काहीतरी अडचण आली आणि पुन्हा ते काम तुमचं थांबलं असेल,
त्या कामात तुम्हाला यश मिळत नसेल किंवा सतत तुम्हाला पैशाच्या आर्थिक अडचणी येत असेल, आलेला पैसा तुमच्याकडे स्थिर राहत नसेल, पैसे येण्याचे मार्ग हे खूप कमी आहे, परंतु घरातून पैसा बाहेर जाण्याचे मार्ग हे जास्त असेल, आजारपण असेल, घरातील गरिबी असेल आणि दारिद्र्य ही संपत्ती नसेल, तर तुम्ही उद्या दत्तजयंतीच्या दिवशी गाईला ही एक वस्तू आवश्यक खाऊ घाला. आता ही वस्तू जी आहे तर ती आपल्याला कोणत्या वेळेस खाऊ घालायची आहे, तर पहा, गुरुवारी सकाळपासून ते अगदी तुम्ही रात्री 9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत जर ही वस्तू गाईला खाऊ घातली तरी देखील चालेल. कारण पौर्णिमा तिथी ही गुरुवारी दिवसभर आणि रात्रभर असणार आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल, जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल, तेव्हा तुम्ही ही वस्तू गाईला खाऊ घालू शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि हे कणिक मळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडासा गूळ घालून एक गुळाची चपाती तयार करायची आहे. किंवा जेव्हा तुम्ही कणिक मळणार आहे त्याचवेळी तुम्हाला थोडंसं गूळ पाणी करायचं आहे आणि ते पाणी घालून तुम्हाला गव्हाची कणिक मळायची आहे. यानंतर आपल्याला या कणकेची एक गूळ चपाती जी आहे तर ती बनवायची आहे. यानंतर ती चपाती एका ताटामध्ये तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या चपातीवरती तुम्हाला भिजवलेली मुठभर चणा डाळ ठेवायची आहे आणि त्याचबरोबर 2 केळी ठेवायचे आहेत. पिकलेली जी पिवळ्या रंगाची केळी असते तर ती 2 केळी तुम्हाला त्या चपातीवर ठेवायची आहे. यानंतर एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. त्या कलशामध्ये थोडंसं हळद, कुंकू आणि अखंड अक्षता ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहे आणि एक शुद्ध गाईला तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. यानंतर या सगळ्या वस्तू एका ताटात घ्यायच्या आहे. सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये जायचं आहे. यानंतर आपल्या देवघरामध्ये गाई वासराची जी मूर्ती असेल तर त्या मूर्तीला हळद कुंकू आपल्याला लावायचं आहे. त्या दिव्याने ओवाळायचे आहे आणि काही वेळासाठी ते ताट तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे. दत्तगुरूंचा फोटो, मूर्ती असेल तर त्यालासुद्धा हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे. दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे किंवा स्वामीचा फोटो असेल तरीसुद्धा चालेल. 5 मिनिटासाठी आपल्याला हे ताट तिथेच ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर हे ताट तिथून उचलायचं आहे आणि सरळ तुम्हाला गाईजवळ घेऊन जायचं आहे. आता गाई तुमच्या घरी असेल किंवा शेजारच्या घरी असेल किंवा तुमच्या घराजवळ घराच्या बाहेर गाय येत असेल, कोणत्याही गाईला तुम्ही ही वस्तू खाऊ घालू शकता. गाईजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गाईच्या पायावरती पाणी टाकायचं आहे. गाईला हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे आणि ही जी गूळ चपाती, भिजवलेले चणा डाळ आणि केळी आहे तर ती तुमच्या दोन्ही हातामध्ये घ्यायची आहे आणि दोन्ही हाताने तुम्हाला गाईला खायला घालायचं आहे. जेव्हा गाय कोणतीही वस्तू खाते तेव्हा ती जिभेने खाते. म्हणजे जिभेने अगोदर तोंडामध्ये घेत असते आणि यानंतर खात असते. जेव्हा ती जिभेने खाणार आहे तर त्या जिभेचा स्पर्श हा तुमच्या हातांना झाला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला ही चपाती गाईला खाऊ घालायची आहे. जेव्हा गाईच्या जिभेचा स्पर्श हा तुमच्या हाताला होतो तेव्हा तुमच्यामध्ये असणाऱ्या वाईट गोष्टी, नकारात्मकता, तुमच्यामध्ये असणारे दोष, इडापिडा तसेच तुमच्या मागे असणारी संकटे, अडचणी ज्या आहेत तर त्या क्षणामध्ये दूर होतात आणि लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते. जर तुम्हाला नसेल तुमच्या हाताने खाऊ घालणं शक्य तर तुम्ही तशीच ताटामध्ये ठेवली तरीही चालेल. फक्त एक स्पर्श हा गाईला तुम्ही करा. शक्य असेल तर या गाईला आपल्याला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला जप जो आहे तो करायचा आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमची इच्छा, मनोकामना जी आहे तर ती
व्यक्त करायची आहे किंवा गाईला प्रदक्षिणा घालायच्या वेळेस बोलायची आहे. आता जर तुम्हाला गाईला जर ही गूळ चपाती, भिजवलेली चणा डाळ, केळी खाऊ घालणं शक्य नसेल तर तुम्ही हिरवा चारासुद्धा खाऊ घातला तरीसुद्धा चालेल. तो सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे आणि तितकाच पुण्यवानसुद्धा आहे. तुमच्या घरापासून गाय खूप दूर आहे, तिथे तुम्हाला जाणं शक्य नाही, तर तुम्ही तिथे जाऊन थोडासा चारा घ्या आणि थोडं तुम्ही गाईला खाऊ घातला तरीसुद्धा चालेल. तरीही याचं फळ जे आहे ते तुम्हाला 100% मिळेल. तर तुम्हाला हे करायचं आहे. गाईला नमस्कार करायचा आहे. जेव्हा गाय कोणतीही वस्तू खाते तेव्हा ती जिभेने खाते. म्हणजे जिभेने अगोदर तोंडामध्ये घेत असते आणि यानंतर खात असते. जेव्हा ती जिभेने खाणार आहे तर त्या जिभेचा स्पर्श हा तुमच्या हातांना झाला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला ही चपाती खाऊ घालायची आहे. जेव्हा गाईचा जिभेचा स्पर्श हा तुमच्या हाताने होतो तेव्हा तुमच्यामध्ये असणाऱ्या वाईट गोष्टी, नकारात्मकता, तुमच्यामध्ये असणारे दोष, इडापिडा, तसेच तुमच्या मागे असणारी संकट, अडचणी ज्या आहेत तर त्या क्षणामध्येच दूर होतात आणि लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते. जर तुम्हाला नसेल तुमच्या हाताने खाऊ घालणं शक्य तर तुम्ही तशीच ताटामध्ये ठेवली तरी चालेल. फक्त एक स्पर्श हा गाईला तुम्ही करा. शक्य असेल तर या गाईला आपल्याला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपल्याला जो आहे तो करायचा आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमची इच्छा, मनोकामना, आकांक्षा जी आहे तर ती व्यक्त करायची आहे. आता जर तुम्हाला गाईला जर ही गूळपोळी, भिजलेली चणा डाळ, केळी खाऊ घालणं शक्य नसेल तर तुम्ही हिरवा चारासुद्धा खाऊ घातला तरीसुद्धा चालेल. तो तितकाच महत्त्वपूर्ण आहे. तुमच्या घरापासून गाय खूप दूर असेल आहे आणि तिथे जाणं शक्य नसेल तरी तुम्ही तिथे जाऊन थोडासा चारा घ्या आणि तो तुम्ही गाईला खाऊ घातला तरीसुद्धा चालेल. तरीही याचं फळ जे आहे ते तुम्हाला अनंत पटीने मिळतच असतं. त्याचं 100% फळ तुम्हाला मिळेल. तर 4 डिसेंबर गुरुवारच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरी चालेल, पण हा एक उपाय जो आहे तर तो तुम्ही आवश्यक करायला पाहिजे. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला. व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.